नमस्कार, देवश्री किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। हिवाळा सुरू झाला की बाजारामध्ये भरपूर भाज्या आणि आपल्याला हव्या त्या भाज्या मिळतात। तर बाजारामध्ये फ्रेश गाजर आपल्याला मिळतात, त्यापासून आपण वेगवेगळ्या रेसिपी करतो, गाजराचा हलवा करतो किंवा गाजराची खीर करतो। तर आज मी तुम्हाला गाजराची चविष्ट अशी खीर कशी तयार करायची ते दाखवणार आहे। करायला अगदी सोपे आहे, यामध्ये सोप्यात सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवलेली आहे। कमी साहित्यामध्ये ही खीर कशी तयार करायची, घरगुती साहित्यामध्ये ही खीर कशी तयार करायची ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे। कारण खीर ही 3 पद्धतीने केली जाते। या खीरीचा थिकनेस वाढवण्यासाठी, दाटसर होण्यासाठी काही जण यामध्ये खव्याचा वापर करतात, काही जण डबल दूध घेऊन ते आटवून त्याचा वापर करतात, काही जण काजू घालून या खीरीचा दाटसरपणा वाढवतात। तर आज आपण थोडीशी वेगळ्या पद्धतीने करतोय, वेगळा पदार्थ वापरून करतोय। तर हा वेगळा पदार्थ कोणता आहे हे पुढे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे। ते कसं वापरायचं किंवा त्याचा थिकनेस वाढवण्यासाठी काय करायचं, चव वाढवण्यासाठी काय करायचं, दूध किती वापरायचं, हे डिटेल मध्ये रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे। एकदम चविष्ट आणि कमी वेळेमध्ये खीर तयार होते। या पद्धतीने करून पहा, तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल। आवडल्यास एक लाईक मात्र नक्की करा, त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। गाजराची खीर करण्यासाठी इथे मी मीडियम साईजची 4 गाजरं स्वच्छ धुवून घेतली, नंतर त्याची वरची सालं काढून घेतली आणि मीडियम साईजच्या वेजाच्या किसणीने मी किसून घेतलेली आहेत। साधारण 2 वाटी एवढा हा किस आहे। तर त्यासाठी आपल्याला अर्धा लिटर दूध लागणार आहे, अर्धी वाटी साखर म्हणजे साधारण 4 चमचे साखर आहे। तर थोडेसे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत, तुमच्या आवडीनुसार यामध्ये ड्रायफ्रुट्स घालू शकता। तर इथे मी काजू आणि बदाम घेतलेले आहेत आणि 2 चमचे तांदूळ घेतलेले आहेत। तर हे तांदूळ भिजत घालून अर्धा तास झालेला आहे। चांगले आपले तांदूळ फुललेले आहेत, तुम्ही पाहू शकता छान भिजलेले आहेत। कमीत कमी अर्धा तास हे तांदूळ आपल्याला भिजवून घ्यायचे आहेत। थोडेसे वेलदोड्याची पूड घेतलेली आहे आणि थोडंसं आपल्याला तूप लागणार आहे। सुरुवातीला आपण या भिजवून घेतलेल्या तांदळाची पेस्ट तयार करून घेऊया। तर यामध्ये मी साधारण 2 चमचे पाणी घातलेलं आहे, ते सुद्धा आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि थोडेसे जाडसर असे तांदूळ आपल्याला मिक्सर मध्ये वाटून घ्यायचे आहेत। तांदूळ बारीक करून झाले। आता सुरुवातीला आपल्याला एका कढईमध्ये साधारण 1 चमचाभर तूप घालायचं आहे। सुरुवातीला यामध्ये भरपूर तूप घालू नका, याचं कारण म्हणजे आपण जेव्हा या खीरीमध्ये दूध घालतो त्यावेळेस ते दूध फुटण्याची शक्यता असते, त्यामुळे अगदी चमचाभरच यामध्ये सुरुवातीला तूप घालायचं आहे। तुम्हाला आणखीन तूप घालायचं असेल तर जेव्हा खीर तयार होईल आणि आपण गॅस बंद करू त्यावेळेस त्या गरम खीरीमध्ये तुम्ही आणखी चमचाभर तूप घातलं तरी चालेल। आता हे सगळे ड्रायफ्रुट्स आहेत ते थोडेसे तुपामध्ये परतून घेऊया। ड्रायफ्रुट्स थोडेसे परतून झाले। आता आपण यामध्ये किसून घेतलेलं गाजर घालूयात। याच तुपामध्ये आपल्याला हे गाजर थोडंसं परतून घ्यायचं आहे। एक 2 मिनिटे छान आपण हे गाजर परतून घेऊयात। गाजर जोपर्यंत मऊ होत नाही तोपर्यंत आपल्याला एकसारखं हलवत राहायचं आहे आणि परतत राहायचं आहे। गॅस मिडियमच ठेवायचा, मिडियम गॅसवरती आपल्याला हे गाजर परतून घ्यायचं आहे। गाजर चांगलं परतून झाल्यानंतर आता आपण यामध्ये दूध घालूयात। तर इथे मी हे फुल क्रीम दूध घेतलेलं आहे आणि उकळून नंतर थंड करून घेतलेलं आहे। निरसं दूध यामध्ये घालू नका, उकळून नंतर थंड करूनच यामध्ये दूध आपल्याला घालायचं आहे। इथे मी फक्त अर्धा लिटर दुधाचा वापर करते आहे एवढ्या गाजरासाठी। जर तुम्हाला यामध्ये थिकनेस वाढवण्यासाठी काहीही वापरायचं नसेल तर 1 लिटर दुधाचा तुम्ही वापर करू शकता। तर आता आपल्याला ही खीर परत 5 मिनिटे शिजवून घ्यायची आहे, पण त्या अगोदर आपण बारीक करून घेतलेले तांदूळ यामध्ये घालूयात। तर ही मी थोडीशी अर्धवट म्हणजे जाडसर अशी रवाळ पेस्ट तयार करून घेतलेली आहे। तर
दाणेदार अशी खीर जर तुम्हाला हवी असेल तर अशा पद्धतीने तुम्ही थोडीशी जाडसर असे हे तांदूळ वाटून घ्या, म्हणजे छान अशी दाणेदार आपली खीर तयार होते. जोपर्यंत या मिश्रणाला उकळी येत नाही तोपर्यंत थोडंसं हलवत राहायचं आहे. उकळी आल्यानंतर तुम्ही थोडंसं चमचा बाजूला काढून ठेवला तरी चालेल. आता यामध्ये आपण साखर घालूयात. तर तुमच्या आवडीनुसार किंवा तुम्हाला कितपत गोड आवडतंय त्यानुसार यामध्ये साखर घाला. साधारण अर्धी वाटी एवढी साखर मी घातलेली आहे. हे चमच्याने ढवळत राहूया जोपर्यंत त्याला छान उकळी येत नाही. आणि उकळी आल्यानंतर 5 ते 6 मिनिटे परत ही खीर आपल्याला शिजवून घ्यायची आहे. जवळजवळ 5 ते 6 मिनिटे झालेली आहेत आणि खीर आपली मस्त अशी शिजलेली आहे. यातलं गाजर खूप छान मऊ झाले. त्याचबरोबर आपण जे तांदूळ थिकनेस वाढवण्यासाठी यामध्ये घातले होते ते सुद्धा चांगले शिजलेले आहेत. या खिरीचा थिकनेस तुम्ही पाहू शकता. जबरदस्त अशी खीर दिसते, तुम्ही पाहू शकताय. मस्त असा दाटसरपणा आणण्याची ही एक सोपी पद्धत आहे आणि अशा पद्धतीने केल्यामुळे चवीला सुद्धा ही खीर खूप मस्त लागते आणि पौष्टिक अशी खीर आपली तयार झालेली आहे. आता यामध्ये आपण वेलदोडे घालूयात. हे थोडंसं मिक्स करून घेऊया. इथे आपली मस्त अशी खीर तयार झालेली आहे. आता आपण गॅस बंद करूयात. गॅस बंद केल्यानंतर आपल्याला यामध्ये 1 चमचाभर परत तूप घालायचं आहे. हे ऑप्शनल आहे. तुम्हाला हवं असेल, तुम्हाला जास्त तुपाची खीर आवडत असेल तर घाला, नाही घातलं तरी काही हरकत नाही. तर मी गॅस बंद केलेला आहे आणि नंतरच यामध्ये तूप घातलेलं आहे. कारण याचं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलंच आहे. अशा पद्धतीने मस्त अशी पौष्टिक खीर आपली तयार झालेली आहे. हिवाळा सुरू झाला की भरपूर बाजारामध्ये गाजर सुद्धा येतात आणि अशाच फ्रेश फ्रेश गाजराचा जर तुम्ही हलवा बनवला किंवा अशा पद्धतीने जर खीर बनवली तर चवीला खूप मस्त लागते. पौष्टिक अशी खीर तयार होते. तर या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल. करायची अगदी सोपी आहे. थिकनेस वाढवण्यासाठी अगदी सोपी पद्धत तुम्हाला दाखवलेली आहे. चवीला सुद्धा एकदम मस्त लागते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत अशी पौष्टिक खीर तर सगळ्यांनाच आवडते. तर या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. या रेसिपीला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.